लक्ष द्या. When the length of simple pendulum decrease by 20 centimeter, the period change by 10%. Find original length of pendulum. So time period of simple pendulum किती असतोय घ्याय पाहिजे एव्हरीवन is 2 pi लेंथ बाय जी. लेंथला डायरेक्ट रिलेशन, लेंथला डायरेक्ट रिलेशन, लेंथला डायरेक्ट आणि जी ला इनवर्स. अंडरस्टूड? ओके. आता ह्यामध्ये काय दिलंय? लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम डिक्रीज बाय 20 सेंटीमीटर. ओके, लेंथ डिक्रीज बाय 20 सेंटीमीटर. बघा आता लक्ष द्या. व्हॉट आय एम सेइंग. म्हणजे ओरिजिनल लेंथ किती होती? एल. त्यावेळी T1 किती होता? T. नाउ सेकंड टाइमला लेंथ डिक्रीज बाय 20 सेंटीमीटर एल मायनस डिक्रीज झालं ना, मायनस 20 सेंटीमीटर म्हणजे 20/100 मीटर. म्हणजे किती होणार? एल मायनस डिक्रीज बाय 20.2 इज L2. L2 किती आली? L मायनस 0.2. बरोबर. त्यावेळी T2 किती आहे? लेंथला टी डिरेक्टली प्रपोर्शनल. लेंथ कमी झाली, डी चेंज म्हटलंय. मग चेंज म्हणजे इन्क्रीज का डिक्रीज? चेंज का होणार? कमी होणार का वाढणार? लेंथ कमी झाली तर टाइम पिरियड सुद्धा कमी होणार. डायरेक्ट रिलेशन आहे. त्यामुळे डिक्रीज बाय 10%. म्हणजे इट हाऊ मच? 90%. 90% मे फ्रॅक्शन मध्ये 100% ओरिजिनल. त्यातला 90% झालं. 10% कमी झालं म्हणजे 90% डिवाइड बाय 100 म्हणजे 0.9 T2 आहे. आणि आपल्याला एल फाइंड करायचं. कसं फाइंड करणार? As T is a directly proportional to what? Root L. T square is proportional to what? L. बरोबर आहे? राईट. मग मी T2 तिथं मी L2/L1 करतो. तर इथं काय येणार? T स्क्वेअर T2/T1 चा स्क्वेअर. बरोबर. T2/T1 चा स्क्वेअर. फक्त आता यामध्ये काय आहे? कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त. L2 L minus 0.2 डिवाइड बाय L T2 0.9 T 0.9 T डिवाइड बाय T चा स्क्वेअर. टी गेट कॅन्सल. 0.9 चा स्क्वेअर काय येणार? 0.81. आणि त्यामुळे L
मायनस 0.2 किती आलं? इट इज अ 0.81 into L. So L minus 0.81 L is equal to 0.2. L minus 0.81, 1 minus 0.81 किती येणार? 0.19 L is equal to 0.2. त्यामुळे L किती आलं? 0.2 by 19. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्ही करा सिम्पल 90चं टेबलनं. कुठलं कॅल्क्युलेशन करणार? 20 by 19 करा. 20 डिवाइड बाय 19 सोपं कॅल्क्युलेशन आहे. 19चं टेबल पहिलं 1 तर डेफिनेट येणार 1 पॉईंट. राहिलं फक्त 1 म्हणजे अजून एक घ्यायला पाहिजे 0 घेतला 100 झालं 1.05 मीटर. समाधान सर? एव्हरीवन इज इट क्लिअर?